शॉर्टकट मध्ये घेतो, एकदम शॉर्टकट. तुम्ही लय लांबणं आलेले आहेत. आज मात्र माझी झोरे कुळाची आग, जो गादीचा मालक माझा झोरा आणि झोऱ्याचे कुळी देवता पाटण मालातली पाटोडी गावची माझी मानाई, सॉरी आज माझी जानाई नावले आज पावली आणि झालेली सेवा आज गोड मारून घेतली. आज किती पण काय बोला, आता काय बुवांना काय बोला किंवा बुवा मला काय बोलले, आजच्या वारीचा सारांश काय की तुरेवाल्याने शक्तीवाल्याचा प्रश्न पडला, एवढंच असणार. त्याच्यामुळे रात्र थोडी आणि सोंगा फार जास्त काही बोलत नाही. मात्र एकच आहे की असे शाहीर या आमच्या कोकणात आहेत. फक्त एखाद्याच्या बापसावर गेला, आईशीवर गेला, जातीवर गेला, बायकांच्या 2-3 अवयवावर गेलं, पुरुषांच्या 2-3 अवयवावर गेलं, त्याच्या पलीकडे शक्ती तुला काय आज जाण्याच्या लेकरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समोर आज सादर झालेला आहे आणि इतिहास त्याची साक्ष राहील. म्हणून शाहीर बरोबर तुम्ही म्हणतात की लग्नात अक्षता वाटल्या, अक्षता वाटल्या, शिव पार्वतीच्या लग्नात अक्षता वाटल्या, पण तांदळाच्या नाही. त्याच्यात उत्तर आहे माझं की तारांगणाच्या अक्षता वाटल्या, त्याच्याबद्दल वाद नाही. गंगेच्या साक्षीने तारांगणाच्या अक्षता वाटल्या. म्हणून शाहीर हरकत नाही, तुम्ही तुमचा भाग देताय, असं झुजलंच पाहिजे, छातीला बोट लावलंच पाहिजे. पण हा सूर्य आणि हा जयद्रथ जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा त्याला ग्रंथाचा आधार असतो. तुम्ही आज प्रश्नाचं उत्तर मान्य काय केलं, ते कुठल्या तरी तुमच्या ग्रंथात आहे म्हणून मान्य केलं. मग आपल्यामध्ये आपल्यासाठी या शास्त्रासाठी सुप्रीम कोर्ट एकच ग्रंथ आधार. म्हणून शक्तितुराचा मूळ गाभा काय की हे सगळं प्रश्न उत्तर आणि भागाला भाग कवन करणे या सगळ्या गोष्टी. बाकी या 7 सूर आणि स्केल बिल त्या लय लगम गोष्टी. वाडवडिलाची मूळ भाषा काय, त्यानं लिहून ठेवलेला गण, आज सुरेश भावकरांनी लिहिलेला गण, त्यांनी लिहिलेली कवन तुम्ही आज गायली, त्यांचे सूर तुम्हाला माहिती नाहीत ना, तेव्हा युट्यूब नव्हतं, कॅसेट नव्हती, काय नव्हती. मग टिकणार शेवटला ह्या. म्हणून शाहीर काय म्हणतोय, प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं, पोट तिडकीने दिलं, तुम्ही अभ्यास केलेला आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला विश्वास आहे की मी खरं असेल तर खरंच बोलणार. प्रश्नाचं उत्तर बुवा तुम्ही ना जवळ पण केलेलं नाही. पहिलं गाणं घेतो बघा. मी तर भोळी आडानी ठकू या उडवा चाले मिली पण बुवानी भारी आणले तो. मराठी मावळ्याची ओळख खरी बघा. मी म्हणत नाही की हा पूर्ण शक्ती तुला आहे, पण तिकडं जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बुवानी पण तसाच प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्या दरम्यान आता बघा तुम्ही कसं बुवा त्या शक्तीतुरात फक्त बोलण्यापुरतं आहेत की नाही, मग तसं जरा मी पण गाणी गायलं, स्तवन गायलं, सद्गुरु चरित्र, समर्थ बैठक, गण गायला मुळारामाचा, गवळण गायली जरा खोडीची, एक समाज प्रबोधनाचा मुकडा घेतला. म्हणजे मूळ शक्तीतुरा जपला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मूळ शक्तीतुरा जपलेला आहे. त्याच्यामध्ये जरा लोणचं आणलं हो. या लोणच्यानं काय पाणी बिघडत नाही, कमी पुरता खातो. कॉमेडी सगळं करायला बघता, सगळ्यांना जमत ना, त्याला करणार काय. माझा जरा अंगीभूत तो गुण आहे, त्याच्यामुळे मला जमतं. त्याच्यावर तुम्ही एवढं जळू नका. तो मेरा दोस्त आहे ना म्हणता, तो पक्षी गुजराती आहे शब्द. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी, मोठ सैल होईल का. कावळा कोळको भारी विषय आणता तुम्ही कावळ्याचा आणलाय, तसा मी पण बघा प्राण्याचा आणलाय. अरे तुरेवाला आहे मी यार. अरे मोठे गाड गेले गंमत मध्ये, भेटे तुरेवाला खरा हिंमत मध्ये तो. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी, मोठ सैल होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिल होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिल होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिल होईल का. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी. मोठं साईल होईल का, मोठं साईल होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिल होईल का. आणि कितीही फुगली बेडकी तरी सांगा पहिल होईल का. असं नमुना दाखलं दादा, तुम सांगू मी किती, तुम सांगू मी किती, तुम सांगू मी किती. आलं केलं काही तर त्यांची नाही हो गती, त्यांची नाही हो गती, त्यांची
वेळ अशी होती की आमच्या हाणामारीच्या वाऱ्या व्हायच्या. मग आमच्याकडच्या लोकांनी सांगितलं बुवा एवढं काय व्हायचं असेल तर आपल्या वाऱ्या बंद करा. ही गोष्ट खरी आहे की आग्र्यानो हे राजापूरचं शाहीर आज शेवटचा जो शक्तितुरा काय डफावरचा उरलाय तो राजापुरात उरलेला आहे. खरं शास्त्र तिकडं आहे, आमच्या लांजात पण आहे, आमचे नारायण डफावरचे शाहीर. आणि ह्या शाहिराने काही गोष्टी आमच्या चुकल्या असतील आणि म्हणून आज बाजार बुजगावांचं फावलेला आहे बुवा, हे आम्ही मान्य करतो. गाणं घेतोय. करून पाशा पेरून विष कैकईच्या दंशी, हो करून पाशा पेरून विष कैकईच्या दंशी, अनवानी वनवासी माझे चालले रघुवंशी, अनवानी वनवासी माझे चालले रघुवंशी, अनवाणी वनवासी माझे चालले रघुवंशी, अनवाणी वनवासी माझे चालले रघुवंशी. करून पाशा पेरून विष कैकईच्या दंशी, करून पाशा पेरून विष कैकईच्या दंशी, अनवाणी वनवासी माझे चालले रघुवंशी, अनवाणी वनवासी माझे चालले रघुवंशी. आहा! शाबास! या ठिकाणी मी गाणं घेतो आहे. 13 घराचं मंडळ, 13 घराची धनगरवाडी, सगळे झोरे, जय गादीचा मालक दुसरा मान, आणि गादी घातली गिडट लावलं साखरपुडा झाला, साखरपुड्याची बांगडी भरल्याने गादीचा मालक, ती गादी घालायचा मान त्या झोऱ्याचा, आणि मालकीन ती पाटण महालातली आई जानाई नवलाई, तिच्या लेकरांचा सोहळा. 13 जणांचं मंडळ, फक्त 13 गडी, आणि जवळजवळ हा कार्यक्रम हाऊसफुल केला. पूर्ण गावाला जमत नाही, ते 13 जणांच्या घराने केलं. बाळासाहेब झोरे, तुमच्या हातात लक्ष्मी आहे. एक उत्तम नेतृत्व. रामचंद्र जांगळे साहेब तुमच्या पसंतीतून गाणं गातोय. झोरे कुळाच्या अर गादीच्या मालका, झोरे कुळाच्या गादीच्या मालका, रावी गडी ही बंधू भावाची, कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची, कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची, आईचा नाव ही पाटवडे गावाची, अगं देवीच्या नावाची, कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची, आईचा नाही पाटवडे गावाची. कुळाच्या देवीच्या नावाची आईला नाही पाठवणे गावाची, कुळाच्या देवीच्या नावाची आईला नाही पाठवणे गावाची. झोरे कुळाच्या गादीच्या मालका, झोरे कुळाच्या गादीच्या मालका, रावी गडी ही बंधू भावाची, रावी गडी ही बंधू भावाची. आईला नाही पाठवणे गावाची, कीर्ती कुळाच्या देवीच्या नावाची, आईला नाही पाठवणे गावाची. रात्र थोडी सोंगे फार 11 वाजता पडदा पडणार आहे. आमचंच आपलं हाय तिथं म्हणून ते पडदा पाडत नाहीत. या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं हा जो समारोप करतो आहे, माझे प्रतिस्पर्धी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आनंद भावकर, हरी भावकर, शशिकांत भावकर, राकेश परब दिलं नसेल त्यांनी, आणि कोणी बाळासाहेब झोरे, रामचंद्र जांगळे, दादा येडगे, सगळ्यांनी तुम्हाला वाटेल त्यांनी कृपया साजात या. आपण आरती करूया, आणि ज्यांना कोणाला पोरांना नाचायचं असेल नाचायला या, नाचूया, आपण आरती करूया. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती, उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. गणपती देवीला ओवाळू आरती, गणपती बाप्पाला ओवाळू आरती, देवाला ओवाळू आरती, गणपती देवाला ओवाळू आरती, जाणाई देवीला ओवाळू
टाकलेल्या